आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। ब्रह्मा तुकासे आले नाही, ब्रह्म तुकासे आले। ब्रह्मतत्वापेक्षाही मोठं तत्व तुकोबरायांचं वाटायला लागलंय। कदाचित वेदांत चिंतन करणाऱ्यांना थोडासा हा विषय अतिशयोक्ती वाटेल, कारण की ब्रह्मतत्व एकमेवा द्वितीय ब्रह्म, या जगतामध्ये सगळ्यात मोठं कोण असेल तर ते ब्रह्मतत्व आहे। पण त्या ब्रह्मतत्वांची तुलना तुकोबरायांबरोबर करावी ही योग्य आहे? योग्य आहे, आपल्यासाठी योग्य आहे। काय योग्य आहे त्याचं कारण सांगते। आपल्याला ब्रह्मतत्व कामी येत नाही डायरेक्टली, आपल्याला हे संतच कामी येतात। त्या ब्रह्मतत्वानं संतरूप घ्यावं त्यावेळेला ते आपल्या कामी येतात। समुद्र हाही जलस्रोत, नदी हाही जलस्रोत, पण आपल्याला जर तहान लागली तर आपण पटकन जाऊन समुद्राचं पाणी पितो, बरोबर? चुकले का? समुद्राचं पाणी अथांग आहे, व्यापक आहे, किती मोठं आहे हे सांगता येत नाही, पण तरी ते प्यायच्या कामाचं नाही। प्यायचं असेल तर नदी शोधावी लागते आणि त्या नदीचंच पाणी प्यावं लागतं। म्हणून जरी समुद्र मोठा असला तरी आपल्याला कामी कोण येते? नदी। म्हणून आरती रोज समुद्राची का गंगेची? गंगेची। कारण जरी ती समुद्रापासून बनली असेल तरी समुद्र आमच्या कामी येणारा नाही, म्हणून आम्ही आरती गंगेचीच गातो। तसं तुकोबराया हे जरी भगवंत असले किंवा भगवंत जरी मोठा असला तरी भगवंत डायरेक्टली आम्हाला दिसला नाही, आम्हाला दिसला भगवंत या संत रूपानं। आणि म्हणून तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले। हा तुकोबरायांचा अधिकार आहे। तुकोबरायांनी रामेश्वर भट्टांसारख्यांना सुद्धा माफ केलं, सालोमालो सारख्यांनाही माफ केलं। तुकोबरायांनी मंबाजी बुवांसारख्यांना बोरीच्या काठीनं मारणाऱ्यांना सुद्धा माफ केलं। हा तुकोबरायांचा अधिकार आहे आणि म्हणून आम्हाला शरण जायचंय ते कृपावंतांना। आता तुम्ही कृपावंत, पण कोण कृपावंत? 3 जण कृपावंत सांगितलेले आहेत, साधू, संत आणि जीवलग। साधू म्हणजे कोण? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, त्यांना म्हणा साधू। याच ध्रुवपद म्हणजे संत। हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, त्याला म्हणावं संत। आणि जीवलग कोण? आज या ठिकाणी कीर्तनाला मी आली आहे, तुम्ही आले, इथले गायक, वादक, कीर्तनकार सगळे बसलेले श्रोते, तुमच्या माझ्यात एक नातं आहे, ते नातं आहे जीवलगाचं। एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, ते एक झाड आहे त्याचे माझे नाते, ते एक झाड आहे त्याचे माझे नाते, वाऱ्याची एक झुळूक सर्वांवरून जाते। ते झाड जे उभं दिसतंय ना, त्या झाडाचं आणि आपलं सुद्धा नातं एका कवीनं लावलेलं आहे। काय नातं आहे? की वाऱ्याची एक झुळूक दोघांवरून जाते। म्हणजे जी वाऱ्याची झुळूक त्या झाडावरनं जाते ना, तीच वाऱ्याची झुळूक माझ्यावरनंही जाते। जी पांडुरंगाची संतांची कृपा तुमच्यावरती बरसते ना, तीच कृपा आमच्यावरतीही बरसते। म्हणून आपण एकमेकांचे कोण? जीवलग। म्हणून साधू, संत, जीवलग यांनी करायचंय काय? काय अभंगाचं दुसरं
कारण चांगली चांगली लोक एकत्र कधी येतच नाही, पण तुम्ही दोघींनी ते कसं काय एकाहून बळी रे. आमच्या पुण्यामध्ये ज्या वेळेला कार्यक्रम आम्ही करतो ना त्यावेळेला ही प्रमाणे म्हणावी लागतात तिथं पुण्यामध्ये. काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 वसाड 1 वसेची ना, वसेची ना 1 वसेची ना. पण आज मात्र तुमच्यासाठी हे प्रमाण आहे, एकाहून बळी रे. आणि येथे पाहिजे येऱ्या गबाळ्याचे. असं वाटतंय ना मला तुमच्या सगळ्यांवर एखादी म्हातारी ओवाळून टाकावी, पण इथली तयार नाही व्हायची, त्याच्यामुळे जाऊ द्या. घोमट ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुकोबराय म्हणतात माझं घोमट करावं. तुकोबरायांनी बोलवावं आणि संतांनी लगेच यावं, याच्यासाठी अधिकार असावा लागतो. आपणही अधिकार निर्माण करा, संत आपल्यावरती कृपा करतील. अधिकाराचे 3 प्रकार, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. कनिष्ठ आणि मध्यम अधिकाऱ्यावरती संत कृपा करतीलच असं नाही, उत्तम अधिकारच असावा लागेल. उत्तम अधिकार प्राप्त करण्यासाठी माणसाला साधन चतुष्टय संपन्नता निर्माण करावी लागेल. परमार्थाची 4 साधन, विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व. पहिलं साधन आहे ते म्हणजे विवेक. आपल्याला परमार्थ करण्यासाठीच भगवंतानं मानवी अवतार दिलेला आहे आणि चिंतन करून याची देही याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा हे जाणणं म्हणजे विवेक. आणि हा विवेक फक्त मनुष्य जन्मातच होतो, कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगिती. आणि या जन्मामध्ये जर त्या बुद्धीचा वापर होत नसेल तर मग सुभाषितकार सांगतात, येशाम न विद्यान तपो न दानम, ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मा, ते मृत्युलोके ननुभारभूता मनुष्य रूपेण मृगाश्रवंती. ते दिसायला माणसं आहेत पण वागायला मात्र ते पशु आहेत, मृग आहेत. आणि आपण पशु नाहीत असं वाटून घ्यायचं असेल, असं सिद्ध करायचं असेल तर बुद्धीचा वापर करा, विवेकी व्हा आणि याची देही घडे देवाचे भजन हे जाणून भजनाला लागा. विठ्ठल तरुणपणाचा हा फायदा. वी म्हणलं की तुला टाळ चालू, त्या भगवंताचं भजन करण्यासाठी आपण आलेलो आहोत हे जाणणं याला विवेक म्हणतात. दुसरं साधन सांगितलेलं आहे वैराग्य. या लोकापासून परलोकापर्यंत, इहलोकापासून परलोकापर्यंत जेवढी सुख उपभोगण्यास अनुकूल आहेत त्या सर्व भोगांचा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य. वैराग्यामध्ये ज्या वेळेला संसारातलं अनित्यत्व, अशुचित्व, साधनाधीनत्व, सातिशयत्व लक्षात येतं त्यावेळेला माणसानं वैराग्य नको म्हणून डावललं ना तरी मागं येतं. आणि मी नाही ज्ञानोबरायांची भाषा सांगते, तैसे संसारा या समजता जाणी जे जै अनित्यता तै वैराग्य दवडीता पाठी लागे. पण त्यासाठी संसार कसा आहे हे कळलं पाहिजे. कसा आहे संसार संतांनी वर्णन केलेलं आहे. संसार दुःख मूळ पाठी लागले ओढाळ, कवना मिश्रण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. संसारानं आतापर्यंत कधी कुणाला सुख दिलेलं नाही, सध्याही देत नाही आणि भविष्यात देईल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे. संसार हे सुखाचं साधन नाही, संसारानं सुख मिळणार नाही. म्हणून आजपासून कीर्तनाला आलेल्या श्रोत्यांनी संसार करायचा नाही. म्हणून कसं जमेल? संसार करा पण असोनी संसारी, जिभे वेग करी वेद शास्त्र भारी बाह्य सदा. चला विषय व्हायला नको. मूळ माझा मुद्दा हा आहे, संसारापासून माणसाला सुखाची प्राप्ती होत नाही आणि त्या संसारामध्ये सुख नाही हे कळल्यानंतर आहे ते सुख नित्यकाल चिरकाल टिकणार नाही हे कळल्यानंतर संसारातलं अनित्यत्व लक्षात आल्यानंतर माणसाला निर्माण होतं वैराग्य. वैराग्य साधन प्राप्त झाल्यानंतर तिसरं साधन सांगितलेलं आहे ते म्हणजे समाधी षटसंपत्ती. श्रम धरून 6 संपत्ती सांगितलेल्या आहेत. श्रम, दम, श्रद्धा, समाधान, उपरम आणि तितिक्षा. श्रम म्हणजे मनोनिग्रह करणं. आपल्या मनावरती आपला ताबा पाहिजे. आपल्या मनावर आपला ताबा नाही मग कुणाचा ताबा आहे? वासनेचा. काय करते वासना? भगवंत गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 60व्या क्रमांकाच्या श्लोकात अगदी क्लिअर कट सांगतात, ध्यायतो विषयान् पुसः संगस्तेषु उपजायते संगात संजायति कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्
प्रणाशती. तुकडोजी महाराज नावाचे एक संत होऊन गेले, त्यांची ग्रामगीता आहे. याच्यावरचं हुबेहूब वर्णन त्यांनी फक्त 2च ओव्यात सांगितलेले, ते सांगते. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातुनी जडे मोह मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धी नाश म्हणजे आत्मनाशाची. थोडक्यात सांगते, वासना विषयांचं ध्यान करते, त्याच्यामुळे विकार निर्माण होतात, त्याच्यामुळे माणसाच्या बुद्धीचा नाश होतो आणि माणसातनं बुद्धी केली की तो काय झाला, मी मगाशी सांगितलं, पशु. म्हणून त्या वासनेला दूर करावी हे शांती. वासनेची वासना दूर झाली की मग आपे आप लपत मन तेथे, आणि ही वासना शमल्यानंतर मग मात्र माणसाला संसार कसा आहे हे कळतं. आणि मग तो संसार कसा आहे हे कळल्यानंतर आपोआप त्याचं मन परमार्थाला प्रवृत्त होतं. यालाच श्रम ही संपत्ती म्हणतात. आपल्या मनावर आपला ताबा पाहिजे. पण इतकं विचित्र मन आहे ना, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत्तृडाहा तस्याहं निग्रह मन्ये वायोरिव दुष्करम. स्थिर करण्यासाठी ही चाल नितांत गरजेची होती. कारण शास्त्रीय चाली पटकन कळत नाही, पण अशा चाली म्हणलं की असं म्हणून त्या अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी ही चाल फार गरजेची होती, जी ताईनी म्हणलेली आहे. मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. दिल्ली म्हणलं की लगेच मन दिल्लीचा लगेच म्हणलं की लगेचच मग तो ताजमहाल आला. मथुरा म्हणलं की देवाचं मंदिर आलं. वृंदावन म्हणलं की भगवंताची रासलीला आली. मन इतकं चपळ आहे की आपल्याला गाडीनं नव्हे वाऱ्याला जायला सुद्धा किमान काही 10 मिनिटाचा अवधी लागेल, पण मनाला मात्र जायला लागत नाही. पंढरपूर आठवलं की नाही मंदिर? आठवतं तेव्हा ज्या वेळेला मन तिथं जाऊन इथं माघारी येतं तेव्हा इतकं स्पीड आहे त्या मनाचं. त्याच्यामुळे मनाला आवरणं फार कठीण आहे. आणि म्हणून त्या मनाला आवरण्यासाठी एक तुम्हाला साधी सोपी प्रक्रिया सांगते. मनाला आवरायचं असेल तर तुकोबरायांसारखी त्या देवाकडे एक प्रार्थना करा. माझ्या मना लागो छंद गोविंद, गोविंद गोविंद. महाराज म्हणतात, देवा माझे मन देवा माझे मन लागत तुझे चरणी. संसार मन ताब्यात आलं, श्रम हे संपत्ती मिळाली. दुसरी संपत्ती आहे दम. दम म्हणजे काय? इंद्रिय म्हणजे दम. आपल्या इंद्रियावर आपला ताबा पाहिजे. कीर्तनात बसल्यानंतर पापाने नाहीच आलं पाहिजे. याला काय म्हणतात?
कीर्तनात बसल्यानंतर मानेनं असं पुढं नाही गेलं पाहिजे, याला काय म्हणतात? दम. कीर्तनात बसल्यानंतर गुडघे वर नाही चालले पाहिजे, याला काय म्हणतात? कीर्तनात बसल्यावरती कधी इकडचा गुडघावर, कधी तिकडचा गुडघावर, कधी काही असे कंबर मोडतात ना, आता मला ते जमत नाही करायला, पण असं करतात. याला कीर्तनात बसल्यानंतर या गोष्टी करू नयेत. माझे आजोबा, म्हणजे मला एक स्वाभिमानाने एक गोष्ट सांगते, मी परंपरेची कीर्तनकार आहे. म्हणजे माझ्या घरात 5 पिढ्यांची परंपरा आहे. अरे खापर पंजोबा कीर्तनकार, पणजोबा कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, नंतर 4थ्या पिढीला आई कीर्तनकार, आणि मग तो माझ्याकडे वारसा आलेला आहे. माझे आजोबा इतके कडक होते, त्यांनी कधी काठाचं धोतरही नाही आयुष्यात घातलं, कधीच नाही. फार कडक वागायचे ते. कधी त्या कपड्यांना इस्त्री नाही केली, आम्हाला केल्याशिवाय बाहेर नाही पडता येत, पण कधी इस्त्री नाही केली. कधी कुठला अत्तराची डबी कधी बरोबर त्यांनी नाही ठेवली. भजनाला बसल्यानंतर जर यदा कदाचित टाळकऱ्याचे असे बसल्यानंतर सहज टाळकरी कसा मांडीवरती टाळ ठेवतो, कधीच नाही त्यांना चाललं. टाळ मांडीवरती दिसलं की म्हणायचे, अरे बाबा इथं, पण लोकांमध्ये असं वाजवत जाऊ नको. परमार्थामध्ये इथं भजनाला माणूस इतका तत्पर असला पाहिजे की त्याचा तो ताल बघून, त्याचं ते बसणं बघून, त्याचं ते डोलणं बघून भगवंतानं डोललं पाहिजे. कारण भजन हे ध्यान आहे. बसून कुटकुट वाजवू नका, गुडघ्यावरती टेकवू नका, एकदम ताट बसा. कीर्तनाला उभं राहिल्यानंतर टाळ हातातले कधीच सोडले नाहीत माझ्या आजोबांनी. टाळ हातातच धरून ठेवायचे. कारण जर विठ्ठल म्हणले तर विठ्ठलाला मग ते घडी सोडा, मग तो टाळ घ्या, मग तो उचलोच तोपर्यंत भजन संपायचं. त्यापेक्षा हातातच टाळ ठेवायचे. आणि मी म्हणलं विठ्ठला ठोका पडला पाहिजे, विठ्ठल, ही त्यांची परंपरा आहे. त्याच्यामुळे मी हे माझ्या आजोबांनी सांगितलंय, कीर्तनाला बसल्यानंतर मांडी सुद्धा हलवायची नाही. कीर्तनाला बसल्यानंतर मांडी सुद्धा हलवायची नाही. आणि उभं राहिलं 1 मिनिट सुद्धा स्थिर उभं राहायचं नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, म्हणजे प्रमाणाच्या वेळेला. ही परंपरेची कीर्तनं मला त्यांनी सांगितलेली आहेत. काही थोडे नियम सांगितले ते मी जपते. कीर्तनाला बसल्यानंतर मांडी हलवणं, झोपणं, आळस देणं, जांभळ्या देणं, एकमेकांशी गप्पा करणं, याच्यासाठी कीर्तन नाही आहे. तर सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकणं, याला श्रवण असं म्हणतात. आणि कीर्तनाला बसल्यानंतर इंद्रियाची हालचाल होते, याच्यावरनंच आपल्याला दमही संपत्ती मिळालेली नाही. आपल्या इंद्रियावरती आपला ताबा पाहिजे. एखादा विषय बाहेरनं मारा करायला लागला तर आपली इंद्रिय पटकन आपल्याला अंतर्मुख करून घेता आली पाहिजेत. कोणासारखी भगवंत तेही गीतेत 2ऱ्या अध्यायात सांगतात. आता मला श्लोक नंबर कितवा ते आठवत नाही, पण सांगते. यदा संहरती चायम कुर्मांगानी व सर्वशः इंद्रियाणेंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. त्याला म्हणावं दमही संपत्ती लाभली. त्याच्यानंतर 3री संपत्ती सांगितलेली आहे, ती म्हणजे श्रद्धा. संतवचन, वेदवचन, भगवत वचन म्हणजेच माझ्यासाठी प्रमाण असं मानून जे जीवन जगतात त्यांना म्हणावं ही श्रद्धावंत लोक आहेत. आणि ज्याची श्रद्धा आहे, ज्यानं सबुरी ठेवली आहे, त्यालाच फळ मिळतं. कारण श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि ज्या माणसाला ज्ञान झालं भगवंताचं, त्याच्या सुखाला काय कमतरता आहे, म्हणून त्याच्या अंतकरणाला लाभलं ते समाधान. आणि तुम्हाला सांगते, संसारातल्या कोणत्याही गोष्टीपासून समाधान नाही. ज्याला भगवंताची पूजा करणं कळलं, जो भगवंताच्या पूजेत रममाण झाला, जो भगवंताशी बोलायला लागला, जो भगवंताशी व्यवहार करायला लागला, त्याला जे समाधान आहे ना, ते समाधान तुम्ही बाहेर कुठल्याही व्यक्तीबरोबर ते व्यवहार करून बघा, ते समाधान नाही. बाहेरच्या पाहुण्यांना जेव घालण्यापेक्षा कधीतरी भगवंताला जेव घाला. एके दिवशी एका माणसाने मला वेड्यात काढलं. ताई तुम्ही काही पण सांगता म्हणे कीर्तनात. म्हणलं का, मी काही चुकीचं बोलले का? नाही म्हणे, तुम्ही म्हणले देवाला जेव घालत जा. देव कुठं जेवतो का? म्हणलं कोण म्हणलं देव जेवत नाही. आता इस्कॉनच्या काही मंडळींनी एक प्रमाण म्हणजे कवण निर्माण केले, फार गोड आहे. लोकांनी ते गाणं म्हणून जाहिरात केली त्याची, पण ते गाणं नाही, ते कवण आहे. त्याच्यामध्ये एका भक्तानं, त्या गिरीधर नावाच्या भक्तानं त्या देवाला प्रश्न म्हणजे लोकांना विचारलंय, कोण म्हणतं देव जेवत नाहीत, कोण म्हणतं देव येत नाहीत, कोण म्हणतं देव नाचत नाहीत, तुम्ही भक्तांसारखं त्यांना कधी बोलवत नाहीत, म्हणून देव या क्रिया करत नाहीत. कोण कहते हैं भगवान खाते किती जणांचं खाल्लंय. शबरी के बेर और सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग उद्धव जी चल पितुरा घराच्या भक्षणी
करण्या फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती नोहे हा सामान्य महिमा नैवेद्य हातीचा नामदेव महाराजांच्या हातनं खाल्लाय शबरीच्या हातनं खाल्लाय सुदाम्याच्या हातनं खाल्लाय विदुरजींच्या हातनं खाल्लेला आहे आपल्या हातनं तर नाही खाणार अहो त्या मीराबाईंच्या हातनं विष खाल्लंय देवाने पाजलं नाही ना मीराबाईनं काही जण म्हणतील तिनं देवाला नाही पाजलं ती स्वतः पेली होती तिनं आतमध्ये बसलेल्या कृष्णाला सांगितलं जो मी खाल्ले तो क्रिया करतात फक्त आपल्याकडे श्रद्धा असली पाहिजे आणि भगवंतांना आपल्या हातनं जर खाल्लाच घास तर समाधान कमी असेल चुकून देव जेवला अख्खा देश उठेल ना मध्ये काहीतरी गणपती दूध पित होता ते काही खरं नव्हतं लोकांनी उगीच वावड्या उठवल्या होत्या पण असं काही श्रद्धा असावी पण ती अंध नसावी हेही लक्षात राहू द्यात अंधश्रद्धा असू नये माणसानं भक्ती करावी पण ती डोळस करावी या बाकीच्यांच्या हातनं जमलेला आहे कारण त्यांचा तो अधिकार होता ज्या क्रिया भगवंताबद्दल होतात जे व्यवहार भगवंताशी जोडल्या जातात ते व्यवहार माणसाला समाधान देतात आणि परमार्थिक माणसाकडे खिशात रुपडी जरी नसेल ना तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती एक आत्मिक समाधान असतं आणि जो प्रचंड पैसेवाला आहे पण तरी त्याला रात्रीची झोप लागत नाही काही काहींकडे मध्यमवर्गीयांकडे सुद्धा पैशाला कमतरता नसते फक्त दाखवत नाहीत पण चेहरा मात्र फुटली या गोवरी तैसा नको माझा तो अधिकार नाही हे तो गोवऱ्यानेच म्हणावं पैसा आहे सगळं काही आहे पद आहे प्रतिष्ठा आहे पण समाधान नाही सुख नाही का कारण व्यवहार देवाशी जोडलेले नाही आहेत आणि ज्यानं देवाशी व्यवहार जोडले त्याला समाधान लाभलं याच्यानंतरची पुढची संपत्ती 5वी सांगितलेली आहे ती म्हणजे उपरम परमार्थात 2 गोष्टीचा त्याग सांगितलाय ज्ञानाचा आणि मानाचा कारण माणसाकडे ज्ञान आलं की त्याला मान येतो मान आला की अभिमान आला आणि अभिमान आला की तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा म्हणून तुकोबरा हे जाणून म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त देव ऐसे करी ते ज्ञानच मला नको आहे आणि एकदा का ज्ञानाचा मानाचा त्याग केला उपरम आणि ज्ञान या मार्गाने जायला अजून एक अडथळा सांगते ज्ञान मार्गामध्ये जाणाऱ्या माणसालाच अहंकार ग्रासतो नवला अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी पण थोडं लांबवर चालेल ना एक 10 मिनिटं तुमची आज्ञा घेते आणि मग वाढवते नक्की चालेल ना वाढवलं तर 10 मिनिटं नाही तर मनातल्या मनात म्हणाल कुठून दुर्बुद्धी सुचलून कीर्तनाला हे बसलो पोरगी उरकच ना 10च मिनिटं वाढवते आणि माझी सेवा संपवते कारण काही एवढ्या लांबून आले जवळपास 377 किलोमीटर मला परभणी भरलंय त्याच्यामुळं परत येणं होईल की नाही हे काय सांगावं बोलवतं की नाही त्याच्यामुळं आजच्याच कीर्तनात सगळं उरकून टाकते परत बोलवा नाहीतर नका बोलवताई मी आजच्या कीर्तनात माझे सगळे 100% देते आणि मोकळी होते माणसाकडे ज्ञान आलं की अभिमान येतो आणि जो माणूस खरोखर ज्ञानी आहे ना म्हणजे ज्ञान पूर्णतः ज्यानं घेतलेला आहे तो कायम नम्र राहतो पण मध्यवर्ती ज्ञानाच्या आल्यानंतर माणसाला अभिमान येण्याची शक्यता असते वाक्य नीट आहे का ज्ञानानं पूर्ण भरलेला कधी अभिमानी होत नाही पण अर्ध्या ज्ञानानं भरलेल्याला कदाचित अहंकार येण्याची शक्यता असते पूर्ण ज्ञानानं भरलेला आहे ना तो कधीच असा ताट राहत नाही तो कायम झुकलेला असतो शाळू माहिती आहे ना आपलं ज्वारीचं पीक ज्वारीचं कणिक जोपर्यंत त्याच्यात दाणे भरलेले नसतात ना तोपर्यंत ते असं ताट असतं पण एकदा का त्याच्यात दाणे भरायला लागले ना की मग त्याला त्याचं ओझं व्हायला लागतं मग ते ओझं त्याला सहन होत नाही मग ते हळूहळू जसं ओझं वाढेल तसं मान खाली टाकतं आणि मग एकदा का ते पूर्ण भरलं की त्याची आकडी होते म्हणतात आकडी होते म्हणजे डायरेक्ट ते खाली मान टाकतं खाली मान का टाकतं कारण त्याला त्या दाण्यांचं ओझं सहनच होत नाही एकदा का त्यानं खाली मान टाकली की शेतकऱ्यांच्या लक्षात येतं हे काढणीला आलंय हे परिपक्व झालेलं आहे म्हणजे जे झुकलेलं आहे ते परिपक्व आहे आणि जे ताठ आहे ते भरायचं आहे कळलं का सांगू मी पुणेकर आहे त्याच्यामुळे अधिक बोलण्याचं काही कारण नाही असं मला वाटतंय सुज्ञास अधिक सांगणे न लगे जो माणूस अहंकारानं भरलेला आहे ना तो असा कायम टाट आहे ना तो माणूस अजून ज्ञानानं परिपक्व भरायचा आहे आणि जो पूर्णतः झुकलेला आहे ना तोच माणूस ज्ञानानं परिपूर्ण आहे असं समजावं आणि भक्ती करणाऱ्यांना तर व्याख्या सांगितली भक्तीची भक्ती म्हणजे अहंकार नाही मग भक्ती म्हणजे नेमकं काय भक्ती तेन मन वैराग्य तो त्याग देहाच्या निराचे पाविजे आठ्या मला सांगायचं एकच आहे भक्ती म्हणजे नमन आहे नम्र
नम्रत आहे आणि नम्र झाला भूतात्रेने कोंडिली अनंत. पण ते ज्ञानही नको आणि मानही नको, दोन्हीचा त्याग म्हणजे उपरम. शेवटची संपत्ती आहे साधन आहे ते म्हणजे ती दीक्षा. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक हे तिन्ही ताप माणसाला त्रास देतात. मुक्ताबाईला ज्यावेळेला हे ताप सहन होईना त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते, उभा गले सासरी आता मला माहेरासी न्या किंवा तुकोबर म्हणतात त्रिविध तापे तापलो मी देवा. मुक्ताबाई म्हणतात उभगले सासरी. पण या त्रिविध तापांना कष्टा वाचून सहन करणं याला तितिक्षा असं म्हणतात. या साही संपत्ती लाभल्यानंतर माणसाला लाभतं मुमुक्षुत्व. मुमुक्षु हाही तिसरा प्रकार आहे. साधक, जिज्ञासू, मुमुक्षु आणि मुक्त. मुक्त होण्याची अगोदरची पदवी म्हणजे मुमुक्षु. मुमुक्षु हा उत्तम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी झालात की तुम्ही संतांना म्हणू शकता गोमटे ते करा माझं भलं करा. भलं करा म्हणजे काय करा, हेच करा असं म्हणू नका. गोमटे ते करा म्हणजे माझा बिझनेस चांगला चालू द्यात, माझ्या संसाराला मध्ये अजून थोडीशी बरकता येऊ द्यात, हे असलं काही गोमट मागू नका. आणि परमार्थिक भलं होणं हेच भलं होणं आहे. संसारामध्ये भलं झालं म्हणजे परमार्थात अधपतन झालं म्हणून समजा. म्हणून परमार्थिक भलं करा, परमार्थिक गोमटे ते करा माझे. आणि याच्या पुढे जाऊन सांगते, ज्या वेळेला समोरचा मोठा असतो ना त्यावेळेला बारीक मागणाऱ्यानं कधीच आपलं तोंड उघडायचं नसतं. संत सुद्धा देवाकडे कधी काही मागत नाहीत ना, त्याला हेच कारण आहे. तुकोबरायांना विचारलं, सगळेजण मागतात, तुम्ही का मागत नाहीत? त्यावेळेला तुकोबराय कारण सांगतात. आणि या संतांना न सांगता अंतकरणातलं कळतं. या देवाला न मागता सगळं अंतकरणातलं कळतं. आपण प्रमाण म्हणतात ना काकड्यामध्ये, न सांगता तुम्हा सांगते. न सांगता कळे अंतरीचे गुजर, नाही कळत आता तुझी लाज तुझं देवा. देवाला न सांगता सगळं काही कळतं, संतांना न सांगता सगळं काही कळतं. आणि बारीक मागणाऱ्यानं मोठ्या समोर कधी काही मागू नये. बारक्यानं मागितलं तर कमी येतं, मोठ्यानं दिलं तर जास्त मिळतं. नसेल कळत तर अजून थोडक्यात सांगते. एक लहान मुलगा दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला सांगितलं, काका दुकानातलं चॉकलेट असेल तर ते मला दे. दुकानदाराने विचारलं, पैसे आणलेत का? पोरानं विचारलं, काय फुकटे दिसलो का तुला? अरे खिशात पैसे तेव्हाच बोलतो ना. आणि आत्ताची लहान मुलं बोलायला इतकी विक्षिप्त आहेत, काय बोलतील, कुणाला बोलतील, कधी बोलतील सांगताच येत नाही. चांगल्या माणसाला गोल फिरवून जागेवर बसवण्याची ताकद या लहान मुलांमध्ये आहे. प्रचंड बुद्धिमत्ता. आमच्यासारख्या ऐकत नाहीत बोलायला. आमच्या संप्रदायातले कीर्तनकार आहेत, त्यांना फार अशी सवय मुलांना प्रश्न विचारण्याची. त्यांनी विचारला ना, पोरांनो सांगा 1 किलो कापूस जड की 1 किलो लोखंड जड? मुलांना माहिती होतं बुवा तेच आहे, प्रश्न तोच आहे, उत्तर तेच द्यायचंय. त्यांनी सांगितलं कापूस जड. पण एक जण उठला आणि म्हणला, बुवा कापूस नाही जड, लोखंड जड. आणि कशावरनं सिद्ध करू शकतो मी? कसा सिद्ध करशील? म्हणे बुवा एक काम करा, 1 किलो कापूस तुम्ही घ्या, तुम्ही मला फेकून मारा. 1 किलो लोखंड मी घेतो, मी तुम्हाला फेकून मारतो, मग कळलं काय जड येते. ही पोरांची डोके काय बोलतील यांचा काही नेमच नाही, भरोसाच नाही. पण कीर्तनकारांना बोलायला ऐकत नाहीत. ती मुलं आम्ही परके आहोत, आमचा आणि त्यांचा काहीही दुरान्वयानं संबंध नाही म्हणून कदाचित हुशार असतील. पण ज्यांच्या कुळात जन्माला आले त्यांना बोलायला ऐकत नाहीत. आजोबा आणि नातू बॅटबॉल खेळत असताना हेडमास्टर समोरनं येताना आजोबांनी पाहिलं आणि पटकन म्हणले, समोरनं तुझे हेडमास्टर येत आहेत, 10 दिवस शाळेत गेला नाहीस, कार्ट्या आता पळ आणि लव. हे ऐकल्याबरोबर त्यानं बॅट आणि बॉल खाली टाकला आणि आजोबांकडं न बघता हेडमास्टरांकडं नीट निरखून बघत म्हणतो, आजोबा पळा, आज तुमचं काही खरं नाही. आजोबा म्हणले, शाळा तुझी बुडवली तू, मी का पळू? म्हणे कारणच असं सांगितलंय की पळावं लागेल. काय कारण सांगितलंय? म्हणे आजोबा वारलेत, 10वा झाल्याशिवाय यायचं नाही, हे कारण सांगितलंय. प्रचंड हुशार. या मुलांच्या डोक्याला डोकं लावायचंच नाही. याच्या पुढे जाऊन दृष्टांत अधिक नसावेत, पण त्याशिवाय तुम्ही मला परत बोलवायची नाही. त्याच्यामुळे अजून 1-2 दृष्टांत सांगते याचा आशयाचे. आजोबांना ऐकत नाहीत नवल नाही. ज्या आई वडिलांच्या पोटी मुलांनी जन्म घेतलेला आहे त्या आई वडिलांना सुद्धा मुलं भारी ठरतात. आई वडिलांना सुद्धा शांत करण्याची ताकद या मुलांमध्ये आहे. एक मुलगा रिझल्टच्या दिवशी वडिलांच्या समोर उभा राहिला. रिझल्ट असा पाठीमागे लपवलेला होता आणि आपल्या वडिलांना विचारलं, बाबा जर मला परीक्षेत 90% मार्क पडले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? वडिलांना माहिती होतं हे 36% वर जाणारं नाही.
पण तरी विचारते लाडीत, तर आपण गोडीत उत्तर द्यावं. म्हणून वडिलांनी सांगितलं, बाळा जर तुला 90% मार्क पडले ना तर आनंदानं वेडा होईल मी, वेडा. त्यानं रिझल्ट पुढं केला, म्हणूनच नापास झालो. म्हणला तुम्ही वेडे झाले तर मला माझ्या आईला कोण सांभाळायचं. प्रचंड हुशार आहे यांची बुद्धिमत्ता, पण वडिलांना ऐकत नाहीत. आईच्या तर गर्भात वाढलेत ना, तिची बुद्धी त्याला मिळाली असं म्हणतात, पण त्या आईला सुद्धा कधी कात्रीत पकडतील सांगता येत नाही. कॉटन ग्रीनला मुंबईमध्ये कीर्तन होतं माझं, आणि पनवेलला ट्रॅफिक लागल्यामुळे त्यांनी सांगितलं, ताई तुम्ही रेल्वेने या, कारण तुम्ही बाय रोड येऊ शकत नाही. बाय ट्रेन तुम्ही 15 मिनिटात याल, पण बाय रोड मात्र तुम्हाला 2 तास लागतील, कीर्तनाचा वेळ संपून जाईल, त्याच्यामुळे तुम्ही बाय ट्रेन या. आता एकतर मुंबईच्या ट्रेनची आणि माझी कधीच गाठभेट नाही, कधीच मी ट्रेनमध्ये बसलेले नव्हते, पण त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणून प्लॅटफॉर्मवर आले, तिकीट काढलं आणि न चालता न चढता लोकांच्या धक्क्यामुक्कीने आतमध्ये शिरले. प्रचंड घाण ती ट्रेन, प्रचंड घाण. आतमध्ये गेले आणि माझ्याबरोबर माझ्या पाठोपाठ मला लागूनच एक बाई होत्या, त्यांच्या हातामध्ये त्यांचा मुलगा होता. एका हात त्या आईनं पकडलेला आणि एक हात वडिलांनी पकडलेला, पण तो मुलगा रडायला लागला. त्या वडिलांना सांगत होता, मी नाही चढणार रेल्वेत, जा. आईनं विचारलं काय झालं, त्यानं बापाला सांगितलं, बाबा ते माझं चॉकलेट पडलंय, ते घेऊन द्या, मग मी आतमध्ये जाईन. बाप खाली वाकणार तेवढ्यात ती रेल्वे चालू व्हायला लागली. मग त्या आईला भीती वाटली आणि त्याईनं पटकन सांगितलं, अरे बाळा खाली पडलेली गोष्ट घाण असते, ती उचलायची नसते, मी तुला अजून 5 चॉकलेट घेऊन देते, सोड ते चॉकलेट खाली आणि चल पटकन. त्यानं ते ऐकलं आणि पुढं बसला. माझ्या अगोदरचं शिवडी स्टेशन आलं. शिवडी स्टेशनला उतरायला निघाले, नेमका त्या वडिलांच्या पायात पाय घुटमळला आणि वडील पडले. आता बिचारी ती बायको उचलायला गेली, तेवढ्यात तो मुलगा म्हणला, आई खाली पडलेली गोष्ट घाण असते, ती खराब होते, ती उचलायची नसते, आपण दुसरे नवीन पप्पा. पोरांची बुद्धिमत्ता ही प्रचंड आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समोर काय बोलावं आणि कसं वागावं हे फार अवघड काम आहे. त्या दुकानात आलेला मुलगाही अशाच पद्धतीचा. त्याने सांगितलं, काही फुकट्या दिसलो, खिशात पैसे त्यावेळेस मागतोय ना, दे दे चॉकलेट दे. दुकानदारानं चॉकलेट काढलं, त्याच्या हातामध्ये टेकवलं, पैसे. अरे हो म्हणला काका, खिशात तर हात घालू दे. खिशात हात घातल्याबरोबर हात सळकन बाहेर निघाला. हात बाहेर निघाल्यानंतर लक्षात आलं, खिसा फाटलाय, पैसे गळून गेलेले आहेत आणि चॉकलेट तर फार रुबाबात मागितलंय. काय करावं. पटकन हातात घेतला, चॉकलेट माघारी केलं आणि सांगितलं, काका नको मला चॉकलेट. विचारलं, का रे काय झालं. त्यानं उत्तर दिलं, तुझ्या दुकानातल्या चॉकलेटला चवच चांगली नसते. दुकानदारांनी फाटक्या खिशातनं बाहेर निघालेला हात आणि वळवळ करणारी बोटं पाहिली होती. त्यानं सांगितलं, खोटारड्या खोटं बोलू नकोस, खिसा फाटलाय, द्यायला पैसे नाहीत म्हणून चॉकलेट माघारी, खरं खरं सांग ना. मुलानं इकडं तिकडं बघितलं आणि म्हणला, काका कळले ना तुला, मग तूही गप्प बस, मीही गप्प बसतो, फक्त ओरडू नकोस, कारण माझी इज्जत आहे मुलांमध्ये. त्या दुकानदाराचं चॉकलेट माघारी देऊन मुलगा दुकानाच्या दरवाजापर्यंत जाणार, तेवढ्यात याला आपली धर्मसंस्कृती आठवली. आपल्या घरातनं एकही व्यक्ती बिनमुख बाहेर जाऊ नये. मग काय करावं, मुलाला बोलवून घेतलं, ए बाळा थांब, इकडे चॉकलेट खायचीत ना, खा. म्हणून भरणीचं झाकण उघडलं आणि भरणी पुढं केली, काय खायची ती चॉकलेट खा. मुलानं सांगितलं, काका तुला जर मला चॉकलेट द्यायचीच असतील ना तर मी तुझ्या भरणीत हात घालू शकत नाही, ते माझे संस्कार नाही, तुलाच काय चॉकलेट द्यायची ते तू दे. त्या दुकानदाराला बरं वाटलं, मुलगा बोलायला आघाव आहे पण संस्कारी आहे, म्हणून त्यानं खुश होऊन अशी बचतभर चॉकलेट काढली आणि त्या मुलाच्या हातात द्यायला लागला. पण हातात मावेच नात, ओंजळ केली मुलानं, ओंजळीत मावेनात. शेवटी शर्ट उलटा केला, उलट्या शर्टात ती चॉकलेट घेतली, दुकानदार काकांना थँक्यू म्हणला आणि पळतच घरी निघाला. घरी आल्याबरोबर त्यानं आईला दाखवलं, आई आई ती चॉकलेट बघ. आईनं कान पिरगाळत विचारलं, कार्ट्या मी तुला आठवणी दिले होते, कुठं चोरी केलीस सांग, कुठं आगाऊपणा केलास. त्यानं सांगितलं, पहिले कान सोड, युअर हर्टिंग मी. कान सोडवून घेतलं नाही, सांगितलं. दुकानात गेलतो, खिसा फाटला होता, दुकानदाराने पाहिलं, खायला चॉकलेट नाही म्हणून त्यानं खुश होऊन भरणीचं झाकण उघडं केलं, मी घेऊन आलो. म्हणजे तू हात घालून घेऊन आलास. नाही आहे, मी तुझा मुलगा आहे, मी नाही हात घातला, मी त्या दुकानदारालाच हात घालायला सांगितला. मग मात्र त्या आईनं प्रश्न विचारला, बाळा भरणीचं झाकण उघडं असताना, तुला घे म्हणून सांगितलेलं असताना तू हात न घालण्याचं काय कारण. त्यावेळेला त्या मुलानं दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे, मार्मिक आहे आणि वारकऱ्याला कळलं म्हणजे माझा मुद्दा संपून जाणार आहे. त्या मुलानं उत्तर दिलं, आई तुला एवढं पण कळत नाही का गं, मी एवढं एवढोसा, माझा हात एवढं एवढोसा, मी हात घातला असता तर 2-4च चॉकलेट आली असती, पण तो दुकानदार काका एवढा मोठा, त्याचा हात एवढा मोठा, त्यानं हात घातली आणि माझी ओंजळ भरून वाहिली, त्यानं दिली तर जास्त येणार हे माहिती होतं, म्हणूनच मी हात घातला नाही. याला म्हणतात शहाणपण. आणि हेच वारकऱ्याला कळू द्या, संत मोठे आहेत, संत उदार आहेत, ते जर द्यायला लागले ना तर भरभरून देणार आहेत, कारण त्यांचा हात मोठा आहे. आपण मागितलं तर कुवतीप्रमाणे आपण कमी मागणार आहोत, म्हणून काय करायचंय हे सांगायचं नाही, फक्त एवढंच म्हणा, गो म्हणते करा माझे, आजपासून माझा भार तुमच्यावरती आहे. तुका म्हणे घालू तयावरी, संतांवर भार टाका आणि वाहू हा संसार
देवापायी. संसार ज्याने ज्याने देवावर वाहिलाय त्यांची कामं संतांच्या अगोदर देवानं केलेली आहेत. कोणती कामं? काकड्याच्या मालिकेतील दुसऱ्या अभंग म्हणजे दुसऱ्या मालिकेतील पहिला अभंग. उच्चनीच काही तरी माझ्या वाणीची शुद्धता म्हणून सांगते. दासी पुत्रकण्या विदुराच्या बक्षी दैत्यागिरीराची प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदास संगे कबीराचे मागे शेलेबिणी सजन कसा विकू लागे माऊस माळ्या सावत्या खुरकू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्यामळे संगे ढोरेवडी नामयाची जणी सवे वेची श्रेणी धर्मागरी पाणी वाहे झाडी नाव्या सवे जवे नवे संकोचित ज्ञानियाची भिंतांगी ओढी अर्जुनाचे रती होय हा सारथी बक्षी पोहे प्रति सुदाम्याचे गवळीयांचे घरी अंगे गाई वळी द्वारपाळ बळी द्वारी झाला एकोवाचे ऋण फेडी ऋषिकेशी अंब ऋषीचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी आणि अजूनही माझा देव काम करतोय पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे माता धन्य त्याची. त्यांचे संसार त्यांनी केले, आपला करणार नाही. संतांवरती भार टाकल्यानंतर तो भार आपसूक देवावर गेला. देवाने एवढ्यांची कामं केली, आपली करणार नाही. अहो करेल, पण त्यासाठी म्हणा गोमटे ते भारोझे तुम्हासी. काही जण म्हणतील ते अधिकारी होते, आमचा जमेल, आमचा भार देव वाहील. अहो सगळ्यांचाच वाहील, कारण वंचित आहेत ते सुद्धा त्याच्या चरणाशी गेले. वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे. आणि फक्त एक नियम, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. एकच नियम आणि एकच दोन चरण फक्त अर्थ सांगते, कारण संतांचे अभंग सोडवण्याची कुवत आमच्यामध्ये नाही आहे. काही जण म्हणतात आम्ही अभंग सोडवले, आम्हाला अभंग सोडवतात, आम्ही काय अभंग सोडवायचे आहेत? ते अभंग आहेत म्हणून आम्ही सुटण्याची अपेक्षा देवाकडनं करतोय. अभंग सुटणार नाही. अभंग ज्यानं सोडवला त्याला संतांनी सोडवला. आम्ही फक्त भावार्थ सांगतो. म्हणून 2 ओळीमध्ये 2 चरणांचा अर्थ सांगते आणि कीर्तन संपवते. वंचितांनाही देव जवळ करेल, फक्त एक नियम आहे, अंतकरणामध्ये असणाऱ्या विकारांच्या गाठी फोडाव्या लागतील. बासरी आणि गवळणीचा एक संवाद सांगते आणि कीर्तन संपवते. गवळणीनं बासरीला विचारलं, कायम देवाच्या आधारावर असतेस, कधी त्याच्या हातात असतेस, कधी त्याच्या कमरेला असतेस. जेवढं प्रेम तू त्याच्यावरती करतेस तेवढंच प्रेम आम्हीही करतो, पण देव मात्र अखंड तुला जवळ ठेवतो, आम्हाला मात्र कधी कधी भेटतो, असं का ग? त्यावेळेला त्या बासरीनं सांगितलं, माझ्याच इतकं प्रेम तुम्हीही करत असतात तर कदाचित तुम्हाला देवानं सोडलं नसतं. पण देव तुम्हाला सोडतो कारण तो तुमच्याकडे आला की तुम्ही कामामध्ये लागता. आणि कितीतरी वेळेला मी तुमची गारहाणी ऐकली देवाकडनं. त्याला बोलवून घेता, त्याला लोण्याचा गोळा देता आणि तुम्ही पळून जाता, तुम्ही इस्केप होता, हे योग्य आहे. आणि मग नंतर पाठीमागनं ओरडत फिरता, हाती घेऊनिया फूल अंगणी राहत होते सारा विटामी चूला कैसे फूल पडियाली कैसे फूल पडियाली. काय फायदा आहे? मी चूल चूल सारवत होते, हाती घेऊन या फुलं अंगणी रांगत आले मुलं, आणि तुम्ही काय करत होता? तर होते सारवी तुम्ही चुल. तुम्ही त्याच्या हातात फुल द्यायचं आणि तुम्ही चुली सारवायच्या, तुम्ही कामात रममाण व्हायचं. अगं कसा राहील ना तुमच्याकडे? तुम्ही त्याला त्यागता म्हणून तो तुम्हाला त्यागतो. मी तसं कधीच करत नाही. तो जिथं तिथं मी, जिथं तो नाही तिथं मी नाही, म्हणून देवाचं माझ्यावर प्रेम नाही. म्हणे तरी मला हे उत्तर पटलं नाही. काम करत असलो तरी त्याचं स्मरण करत असतो आम्ही, का नाही देवा मला जवळ करत? त्यावेळेला तिनं सांगितलं, देवानं मला सगळीकडनंच त्यागलं होतं. बांबू होते मी पहिल्यांदा, आणि कळक कोणत्याच चांगल्या कामाला वापरत नाहीत, कोणत्याच शुभ कार्याला वापरत नाहीत. देवाकडे रडगाणं करत केले, देवा कोणीच मला जवळ करत नाही, तुम्ही तर करा. देवानं सांगितलं, तुला जवळ केलं असतं रे, पण तू आतल्या गाठीस आहेस. बांबूला आतमध्ये प्रत्येक एवढ्या हातभर अंतरावरती गाठी असतात. तू आतल्या गाठीचा आहेस, आतल्या गाठी फोडून घेशील माझ्यासाठी. देवा समर्पण, काय करायचं ते करा माझ्या बरोबर, पण मला तुमच्या जवळ घ्या. भगवंतानं तो बांबू तोडला, लागतोय तेवढा बांबू घेतला, त्याच्या आतल्या गाठी फोडल्या, त्याला छिद्र निर्माण केली, आणि भगवंतानं स्पर्श केल्यावरच वाजायला लागले. त्यावेळेला भगवंताने मला जवळ केलं. मी आतल्या गाठी फोडल्याशिवाय भगवंतानं मला जवळ केलं नाही. बासरीला सुद्धा त्याला भगवंताला जवळ करण्यासाठी आतल्या गाठी फोडाव्या लागल्या. असं माणसं आतल्या गाठीची त्याला जमतील का? अजिबात नाहीत. म्हणून आतल्या गाठी फोडा, सोडा. आतल्या गाठी आपल्या कोणत्या आहेत? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. या गाठी सुटल्या ना की मग त्याच्या चरणाशी मिठी द्या, तो स्वीकारेल. तुका म्हणे सोडिल्या गाठी, मग दिली मिठी पायाशी. पण कुणाच्या पायाशी?
कोणत्या दैवताच्या पायाशी? सेंदरी हेंदरी दैवते नाही, मग कोणत्या देवाच्या पायाशी त्याचं नाव आहे का? विठोबा रखुमाई. सोडेला गाठी दिली मिठी पायासी, मग म्हणा गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. कोणाला सांगायचे? आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. कोणत्या संतांना सांगायचे? संत सुधा परखा, नीट ओळखा. मी ज्यांना संत म्हणायला मुक्ताबाई सांगतात त्यांना संत म्हणा. आणि ओळखण्यापेक्षा, पारखण्यापेक्षा ज्यांनी संतत्वाच्या कसोट्या पार केलेल्या आहेत त्यांना शरण जा. ते संत कोणते? त्यांची नाव ऐका. ज्ञानेश्वर माऊली, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.